आणि त्याचा गुणधर्म असतो आणि त्या साहित्य प्रकाराच्या आकृतिबंधानुसार त्यालाच आपण फॉर्म म्हणतो, त्या फॉर्मनुसार किंवा त्या साहित्य प्रकाराचे घटक लक्षात घेऊनच समीक्षा करावी लागत असते. कथा म्हटलं, कादंबरी म्हटलं, चरित्र, आत्मचरित्र म्हटलं की कथानक, पात्रचित्रण किंवा स्वभावचित्रण, व्यक्तिचित्रण असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर निवेदन, भाषाशैली, वातावरण निर्मिती या घटकांचा विचार होतो. जर कविता असेल तर आपण हे पाहिलं की कविता ही मग दीर्घ कविता असो किंवा छोटीशी कविता असो, कवितेचा पिंड, कवितेची प्रकृती ही लहान असली तरी सुद्धा कवितेमध्ये मावणारा जो आशय असतो तो आशय फार महत्वाचा असतो, टोकदार असतो आणि जे इतर कोणत्याही साहित्य प्रकाराला इतक्या पटकन आणि उत्कटपणे सांगता येत नाही ती कविता सांगत असते. आणि म्हणून कविता ही परिणामाच्या दृष्टीने महत्वाची असते. म्हणजे कधी कधी एखादी 1000 पानाची कादंबरी तुम्हाला जे सांगू शकणार नाही ते कवितेच्या 2 ओळी तुम्हाला सांगू शकतात. आणि म्हणून प्रत्येक साहित्य प्रकार हा वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्याचे काही खास वैशिष्ट्ये असतात, अंगभूत वैशिष्ट्ये असतात आणि कोणत्या ना कोणत्या तरी त्याचं असाधारणत्व जे असतं त्यामुळे त्याचे इतर साहित्य प्रकारांच्या तुलनेमध्ये काही फरक असतो. साम्यभेद असतील प्रत्येक म्हणजे प्रकारामध्ये काही साम्यस्थळे शोधता येतात. म्हणजे उदाहरणार्थ कादंबरीमध्ये संवाद असतात म्हणून कादंबरी नाटक होत नाही, कारण कादंबरीमध्ये निवेदनच महत्वाचं असतं. प्रत्येक घटना आणि प्रसंग हे कादंबरीमध्ये कल्पना करून निवेदनाच्या माध्यमातूनच ते वाचकांच्या मनावर ठसवायचे असतात. नाटकाचं मात्र तसं नसतं, कारण नाटकामध्ये दृश्यात्मकता असते आणि नाटक हे लाईव्ह म्हणजे जिवंत अशी कला आहे. ते समोर घडत असतं. नाटक हे प्रत्यक्ष तुमच्या समोर घडत असतं. आणि एक लक्षात घ्या की नाटकामध्ये मेक बिलीव्हचं तत्व महत्वाचं असतं. मेक बिलीव्ह म्हणजे की जे काही नाटकामध्ये दाखवतात, जे चाललेलं असतं ते आपण आपल्या कल्पनेने समजावून घ्यायचं असतं. म्हणजे तिथे हे असंच का किंवा असं का नाही, ज्यांना खरं नाटक कळतं ते या पद्धतीने नाटकाकडे पाहणार नाहीत. आणि म्हणून समीक्षा करत असताना त्या साहित्य प्रकाराची प्रकृती, प्रवृत्ती, तिचा भाषिक अवकाश या सर्व बाबींचा विचार करून तुम्हाला आकलन, आस्वाद आणि मूल्यमापन करायचं असतं. आणि मग तुम्ही त्या उजेडामध्ये, त्या घटकांच्या उजेडामध्येच तुम्ही त्या साहित्य कृतीची चिकित्सा करत असता, तिच्यातल्या उणिवा शोधत असता किंवा तिच्या दर्जेदारपणाबद्दल सुद्धा तुम्ही काय करत असता, बोलत असता. तुम्ही म्हणजे समीक्षक, अभ्यासक. या सर्व बाबींचा विचार साहित्य प्रकाराची समीक्षा करताना होतो. आता तुम्हाला मी नाटकाच्या संदर्भात बोललो, तर नाटक हा असा साहित्य प्रकार आहे की ती संमिश्र कला आहे आणि साहित्याबरोबर तिथे इतर घटक येतात. याबाबत मी तुम्हाला कालच बोललो. आता मी तुम्हाला मेक बिलीव्हच्या बाबत बोललो. तुम्ही 2 माध्यमांची जेव्हा विचार करता, म्हणजे मग तुम्ही पटावरील माध्यम जे आहे म्हणजे चित्रपट आहे आणि नाटक आहे, या 2 माध्यमांची जेव्हा तुम्ही समीक्षा करायला लागाल तेव्हा सुद्धा तुम्हाला या 2 प्रकारांचा, 2 माध्यमांचा विचार करून, त्यांच्या तंत्रांचा विचार करून तुम्हाला
अभ्यास करावा लागतो, तुम्हाला समीक्षा करावी लागते. चित्रपटामध्ये मेक बिलीव्ह पेक्षा तुम्हाला ते दिसतं, म्हणजे ठीक आहे, तिथे हे सगळं काल्पनिक आहे असा विचार करूनच तुम्ही बसलेले असता. परंतु तरी सुद्धा त्या 2-3 तासामध्ये तुम्ही त्या कलाकृतीशी एकरूप होत असता. कलाकृती कोणताही अनुभव देत असू दे, तो ट्रॅजेडी प्रकारातला असो किंवा कॉमेडी प्रकारातला असो. एक लक्षात घ्या की जेव्हा आपण कलेच्या माध्यमातून काही आस्वाद घेत असतो, तेव्हा कलेतला दुःखद अनुभव सुद्धा आनंद देत असतो. तुम्ही म्हणाल हे असं कसं? म्हणजे मी असं विधान का करतोय? याचा अर्थ काही वेळापुरतं का होईना शोकात्मक अनुभव जरी असला तरी सुद्धा शोकात्मक अनुभव पाहण्यामध्ये तुम्ही इतके रममान झालेले असता की तुम्हाला त्यावेळेस वास्तवाचा विसर पडलेला असतो. जेव्हा तुम्ही नटसम्राट पाहता किंवा एकच प्याला पाहता, तेव्हा किंवा इतरही तुम्ही शोकांतिका या प्रकारातलं काही पाहत असाल, तर त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीची शोकांतिका दाखवलेली असते. काळाची शोकांतिका असू शकते. काळाचाही महिमा असतो, ज्याला आपण युगधर्म म्हणतो. कालाय तस्मै नमः. काळाच्या बरोबर माणसाच्या प्रवृत्ती बदलतात, विचार बदलतात, तंत्र बदलतात आणि त्याचा बरा वाईट परिणाम हा मानवी जीवनावर, माणसाच्या वर्तनावर होत असतो. असं जेव्हा एखाद्या कथेतून येतं, कादंबरीतून येतं, नाटकातून येतं, चित्रपटातून येतं आणि जिथे आनंदापेक्षा दुःखद अनुभूती असते, त्या दुःखद अनुभूतीमध्ये सुद्धा रसिक, आस्वादक, वाचक डुंबून जात असतो. मृत्युंजय कादंबरी वाचत असताना समग्र कर्णाचं जीवन जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येतं, तेव्हा कर्ण हा संबंध जीवनामध्ये तो राजपुत्र असून, म्हणजे तो पांडव कुळातलाच असून, राजघराण्यातला असून सुद्धा त्याला कशा पद्धतीने दुःखद अनुभूतीला सामोरं जावं लागलं, त्याला अपमान सोसावे लागले, हे तुम्हाला ती कादंबरी सांगत असते. परंतु समग्र कादंबरी वाचल्यानंतर तुम्हाला महाभारतातल्या कर्ण या व्यक्तिरेखेबद्दलचा तुमचा एक दृष्टिकोन जो लेखकाने मांडलाय आणि आतापर्यंत तुम्ही ज्या दृष्टिकोनातून कर्णाकडे पाहत होता, तो दृष्टिकोन तुम्हाला बदललेला दिसतो. आता मी तुम्हाला काही विचारलं की तुम्हाला महाभारतातली कैकेयी कशी वाटते, रामायणातली सॉरी, कैकेयी हे पात्र रामायणातलं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये कैकेयीच्या व्यक्तिमत्वाबद्दल, तिच्या विचाराबद्दल काही शंका असतील किंवा एक मुलाला वनवासात पाठवणारी एक आई म्हणून तिची प्रतिमा संक्रमित झालेली आहे मानवी जीवनाबरोबर, आपल्या म्हणजे लोकमानसामध्ये. परंतु जेव्हा तुम्ही बाभ बोरकरांची प्रिय कामा नावाची कादंबरी वाचता, तेव्हा तुम्हाला कैकेयी बद्दलचा तुमचा दृष्टिकोन बदललेला दिसेल. म्हणजे एक लक्षात घ्यायचं आपण की एखादी व्यक्तिरेखा ती पुराणातली असो, ती महाकाव्यातली असो, त्या व्यक्तिरेखेकडे एक वेगळा दृष्टिकोन घेऊन लेखक जात असतो आणि त्याला जे भावलं ते अशा चरित्रात्मक कादंबरीतून, चरित्रात्मक नाटकातून, चरित्रात्मक चित्रपटातून तो मांडत असतो. ती अनुभूती दुःखद असो किंवा मग आनंद पर्यवसायी सुद्धा असू शकते. इथे मी कैकेयीचं तुम्हाला उदाहरण का दिलं की ती कादंबरी वाचल्यानंतर कदाचित तुमचा आमचा दृष्टिकोन बदललेला असू शकतो, तो लेखकाचा असला तरी काही अंशी आपल्याला पटतंय की नाही यार, हे असं असं होतं म्हणून अशी अशी कैकेयी वागली. ठीक आहे, म्हणजे कादंबरीत हे विचार करायला नंतर आपल्याला वेळ असतो आणि कादंबरी कथा हे आपण आपल्या सोयीने वाचत असतो. 1000 पानाची कादंबरी एका बैठकीत तुम्ही वाचाल असं नाही की तुम्हाला ती वाचायला महिना लागू शकतो, 2 महिने लागू शकतात आणि काही जे पट्टीचे वाचक असतील ते आठवड्यामध्ये सुद्धा एखादी कादंबरी वाचून संपवतील. कारण तिथे ती सोय असते, कारण तो तो साहित्य प्रकारच तशा पद्धतीचा आहे की त्याचा आस्वाद तुम्ही तुमच्या सोयीने घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्हाला असं काही वाटत असतं मनातच की नाही मला आज
कविता वाचायची आहे, मला कथा वाचायची आहे, मला नाटक बघायचंय, मला चित्रपट बघायचा आहे, असं जेव्हा तुम्हाला आतून वाटतं, तेव्हा कुठेतरी तुमच्या मनामध्ये त्या साहित्य प्रकाराची एक समज असते. म्हणजे तुम्हाला त्या प्रकाराबद्दल काही ना काहीतरी माहिती असतं. त्याच्याशिवाय असं तुम्हाला वाटत नाही. म्हणजे एक लक्षात घ्या की जसं खाण्याच्या पदार्थाबद्दल आहे की तुम्हाला आज असं वाटतं की मला हे खायचंय आणि तुमच्या समोर तुम्हाला पिठलं खावं वाटलं आणि पिठल्यात खूप पाणी झालं तर त्याची आमटी झाल्यासारखी वाटेल आणि ते जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा म्हणाल तुम्ही की हे पिठलं नाहीये, त्याच्यात खूप पाणी झालं. पिठल्यात इतकं पाणी नसतं. पिठलं पातळ असू शकतं, घट्टही असू शकतं, पण ते आमटीसारखं नसतं. तुम्हाला आमटी खायची इच्छा होईल, वरण खायची इच्छा होईल, पिठलं खायची इच्छा होईल, तेव्हा तुमच्या मनात त्या पदार्थाबद्दलचा एक अंदाज असतो. चव थोडीफार बदलू शकते. म्हणजे चव बदलू शकते म्हणजे त्या 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 जे कोणी करणार आहे, बनवणार आहे, तिच्या याच्यानुसार ते असू शकतं, की तिथे सुद्धा कॉम्बिनेशन आहे. तसं तुम्हाला जेव्हा कविता वाचावी वाटते, तुम्हाला जेव्हा नाटक पाहावं वाटतं, तुम्हाला जेव्हा चित्रपट पाहावा वाटतो, तुम्हाला जेव्हा कादंबरी वाचावी वाटते, तेव्हा कुठेतरी तुमच्या मनामध्ये आधीच काहीतरी तयार झालेलं असतं. आणि म्हणून तुम्ही जेव्हा कवितेचा आस्वाद घेण्याच्या इच्छेने लायब्ररीत जाता आणि कविता संग्रह मागता आणि त्याने जर तुमच्या हातात कथा दिली, तर तुमच्या लक्षात येऊ शकतं, की अरे ही कथा आहे. कारण तिच्या वरवरच्या आकारमानावरून नाही, तर तिच्या रचनेवरून तुमच्या लक्षात येतं, की नाही ही कथा नाही. म्हणजे ही कविता नाहीये. कारण का? तर तो आकृतिबंध जो कवितेचा आहे, वरवरची रचना जरी असली तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये तो आहे. नाटक म्हटलात तुम्ही की नाटकात संवादच असतात, छोटे छोटे संवाद असतात, हे तुम्हाला माहित असतं कुठेतरी. नाटकाकडून तुम्ही निवेदनाची अपेक्षा करत नाही फारशी, कारण निवेदन परत हे नाटकाचा गुणधर्म नाहीये. नाटकामध्ये संवादच असतात. नाटक हे संवादमयच असतं आणि ते या 4 प्रकारांपैकी कोणत्या तरी प्रकारामधून अभिव्यक्त होत असतं. म्हणजेच प्रत्येक साहित्य कृतीचा पिंड वेगळा असतो. जसा व्यक्ती तितक्या प्रकृती आपण असं म्हणतो, तशा पद्धतीने साहित्य प्रकारांचे सुद्धा घटक आणि साहित्य प्रकाराची प्रकृती, तिचा आकारमान, तिचा भाषिक अवकाश, तिच्यात सामावलेला हा वेगळा असू शकतो. तुम्हाला खूप लांबची परेड करायची आहे, 1000 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे, तर किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रवास करायचा आहे आणि कमी वेळात करायचा आहे, तेव्हा तुम्ही कोणत्या वाहनाची निवड करता हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही सायकलवर जाणार नाही. तुम्हाला 2 दिवसात पोहोचायचे, तुम्ही सायकलवर जाणार. तुम्हाला 1 तासात दिल्लीला पोहोचायचं असेल तर तुम्ही प्लेनने जाल. कारण दीड पावणे 2 तासात तुम्ही तिथे पोहोचू शकता. तुम्ही कारने जाल 2 दिवसात, 1 दिवसात तुम्हाला पोहोचायचं असेल. तुम्ही बसने जाल. म्हणजे एक लक्षात घ्या, सायकल असो, मोटरसायकल असो, त्यानंतर फोर व्हीलर कार असो, कारच्या पलीकडचं बस असो आणि मग नंतर पुन्हा मग हवेत उडणारे विमान असो. प्रत्येकाचा जीव वेगळा आहे आणि तिचा प्रवास बसमध्ये बसल्यानंतर खिडकीतून आजूबाजूलाही पाहता येतं, निसर्गही पाहता येतो, विमानातून खाली पाहता येतं. एकदम ॲब्स्ट्रॅक्ट असं सगळं जे चित्रामध्ये असतं अमूर्त प्रकारचं तसं तुम्हाला काहीसं दिसतं. परंतु तुम्ही जर असं म्हटलात, की मला संगमनेरातल्या एखाद्या गल्लीत जायचंय, राजेंद्रच्या पाठीमागच्या आणि त्या गल्लीतून बस घेऊन मला जायचंय, तर त्या गल्लीच्या बोळ्यामध्ये बस जाणार नाही. मोठी ट्रॅव्हलची बस जाणार नाही. कार पण जाणार नाही. तिथे टू व्हीलर जाईल, तिथे सायकल जाईल. म्हणजे एक लक्षात घ्या, की मानवी मनातला सूक्ष्म कोपरा जिथे कोणीच पोहोचू शकत नाही, अशा सूक्ष्म जीवनानुभव व्यक्त करण्यासाठी मग कथा लागते, तिथे कविता लागते आणि खूप व्यापक असं मांडायचंय, तिथे मग कादंबरी तुम्हाला लागते. हे का? मी मुद्दाम तुम्हाला काय सांगितलं, की प्रत्येक साहित्याच्या प्रकाराची एक शक्ती असते, सामर्थ्य असतं आणि मर्यादाही असतात. आता मर्यादा का?
की हे जे आहे की सायकल जिथपर्यंत पोहोचू शकते तिथपर्यंत बस पोहोचू शकणार नाही. म्हणजे मानवी मनातला एखादा असा खूप तळ शोधायचा आहे तर तो कादंबरी नाही इतक्या सूक्ष्मपणे शोध घेऊ शकणार. कथेला घेता येईल, कारण कथा ही त्या प्रकारची असते. कमीत कमी पात्र आणि एका विशिष्ट अशा एकाच जीवनानुभवाला ती व्यक्त करत असते. तिच्यात अनेक उपकथानक येत नसतात. आणि म्हणून हे सगळं समीक्षेच्या उपयोजनामध्ये लक्षात घ्यावं लागतं समीक्षा करताना. आणि आत्ता जे मागे तुम्हाला बोलत होतो मी की कोणताही अनुभव असो, ट्रॅजेडी असो किंवा कॉमेडी असो किंवा मेलोड्रामॅटिक असो, वाचक म्हणून आस्वादक म्हणून आपण त्या अनुभवामध्ये आस्वादक म्हणून रमत असतो. एखादी कादंबरी तुम्हाला किती गुंतवून ठेवते याच्यावर त्या कादंबरीचं, ज्याला आपण दर्जा म्हणू कादंबरीचा, तो दर्जा अवलंबून असतो. त्याने कसं लिहिलंय. आणि मग दुःखद अनुभव जरी असला तरी सुद्धा तुम्ही तेवढ्या वेळापुरता काय होत असता त्याच्यामध्ये तुम्ही रमत असता. आणि ज्याला मी मेक बिलीव्ह मगाशी म्हणत होतो की या साहित्याकडे आस्वादकाच्या दृष्टीने पाहताना सुद्धा, अभ्यासकाच्या दृष्टीने पाहताना सुद्धा आणि समीक्षकाच्या दृष्टीने पाहताना सुद्धा तुम्हाला हे साहित्य आहे. आणि साहित्यामध्ये कल्पना असतेच, साहित्यामध्ये मानवी मनातील भावनात्मकता असते, तिथे रचनेला महत्व असतं. आणि जसं घडलं तसं तिथे नसतं. तिथे जे जीवनानुभव लेखक घेतो त्याच्यात पुन्हा त्याच्या प्रतिभेतून, त्याच्या कल्पनेतून काहीतरी तो मांडत असतो. आणि म्हणून ललित साहित्य हे वास्तव आणि कल्पित यांचा सुरेख असा संगम असतो. म्हणून तर तुम्हाला मी कैकेयीचं उदाहरण दिलं की प्रियकामामध्ये कैकेयीच्या बद्दल जे ऐकण्यात आलंय लेखकाच्या ते तर आहेच, पण त्याने स्वतंत्रपणे पुन्हा काहीतरी विचार केला आणि त्याच्या कल्पनेतून ती व्यक्तिरेखा त्यांनी साकारली. युगंधर कादंबरीबद्दलही तसंच तुम्हाला म्हणता येईल की ठीक आहे, श्रीकृष्ण नायक आहे, पण श्रीकृष्णाबद्दल आपण इतक्या सगळ्या गोष्टी ऐकतो, वाचतो आणि लहानपणापासून आपल्या कानावर ते पडतच असतं. पण तरी सुद्धा त्या एका या युगनायकाच्या मनामध्ये असा काही हळवा कोपरा असेल का, अशी काही दुःखद अनुभूती असेल का की जी त्याला सामान्य माणसांसारखी डाचत असेल, टोचत असेल. आणि हे असं कल्पून आपण मांडू शकतो. एखादा प्रतिभावंत लेखक या पद्धतीने काय करू शकतो ते मांडू शकतो. रायगडाला जेव्हा जाग येते हे नाटक वसंत कानेटकरांनी लिहिलं आणि त्या नाटकामध्ये त्यांनी, त्या 2 अंकाच्या नाटकामध्ये त्यांनी फक्त शिवाजी महाराजांना एका वडिलाच्या फ्रेममध्ये, पित्याच्या फ्रेममध्ये त्यांनी त्या नाटकात मांडलं. म्हणजे एरवी आपण शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल, त्यांच्या शौर्याबद्दल, त्यांच्या व्यवहार राज्य कारभाराच्या कुशलतेबद्दल, त्यांच्या गणवी काव्याबद्दल आपण ऐकत असतो आणि त्यांच्या चरित्राची माहिती तुम्हा आम्हाला असते. परंतु शिवाजी महाराज यांच्याकडे मुलाच्या भूमिकेतून पाहणं, म्हणजे जिजाऊशी वागताना ते कसे वागत असतील, तेव्हा तर ते मुलाच्याच भूमिकेत असतील ना. राजा असला म्हणून काय झाला, आई पुढे तो मुलगाच असतो. ठीक आहे की अशा माणसांना वीर किंवा जो राजा असतो त्याला आपल्या ज्या सामान्य भावना असतात त्या पब्लिकमध्ये किंवा समाजामध्ये तशा पद्धतीने एक्सप्रेस करता येत नाही. राजाला कधी रडता येत नाही, कारण जर राजा रडायला लागला, तो खचला, तर सामान्य प्रजेने काय करायचं. म्हणून तर यथा राजा तथा प्रजा असं म्हटलं जातं ना. त्यामुळे त्याला त्याच्या त्या पोझिशन मध्ये राहावं लागतं. आणि मग
अशा वेळेस एक माणूस म्हणून या व्यक्तिरेखांकडे बघण्याचं आपण विसरून जातो. राजा असला म्हणून काय झाला, तो तुमच्या आमच्या सारखाच माणूस असतो आणि जेव्हा तो तुमच्या आमच्या सारखा माणूस असतो तेव्हा त्याला तुमच्या आमच्या सारख्याच भावना असतात. मग नवरा म्हणून त्याच्या काही भावना असतील, मुलगा म्हणून त्याच्या काही भावना असतील आणि बाप म्हणून सुद्धा त्याच्या काही भावना असतील आणि राजा म्हणून असतील. तो सिंहासनावर बसल्यानंतर जसा प्रजेशी वागतो तसा घरात पत्नीशी वागणार नाही, आपल्या मुलाशी वागणार नाही आणि आपल्या आईशी सुद्धा वागणार नाही. या भूमिका राजाला सुद्धा बदलाव्या लागतात आणि राजालाही दुःख झालं तरी सुद्धा त्याच्या डोळ्यातून पाणीच येत असेल, त्याला जाहीररित्या रडता जरी येत नसलं तरी सुद्धा आतल्या आत तो रडू शकतो. आणि म्हणून रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकामध्ये असा शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जीवनानुभव ते नाटक काय करतं, व्यक्त करतं. आता असं आपण जेव्हा म्हणू की शिवाजी महाराज असं रडले असतील का अशा विशिष्ट अशा प्रसंगामध्ये, किंवा संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या परस्पर संबंधावर ते नाटक आहे, मग तिथे अशी अशी शंका आपल्या मनात घेऊन आपण त्या साहित्य कृतीच्या अभ्यासाकडे किंवा आस्वादनाकडे गेलो तर त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. म्हणून मी जे मेक बिलीव्ह म्हणत होतो की तिथे ही ललित साहित्य कृती आहे आणि ललित साहित्य कृतीमध्ये जेव्हा एखादं चरित्रात्मक नाटक असेल, चरित्रात्मक कादंबरी असेल किंवा चरित्रात्मक चित्रपट असेल, जेव्हा एखादा निर्माता निर्माण करत असतो, निर्माता म्हणजे मला प्रोड्युसर या अर्थाने नाही म्हणायचं, इथं लेखक कलावंत जो नवनिर्माण करतो, त्या कलाकृतीचं लिहितो या अर्थाने म्हणायचं. तर तो त्याच्या कल्पनेचे रंग त्याच्यात मिसळत असतो. परंतु ही कल्पना जेव्हा साहित्यात येते तेव्हा ती संभवनीय असावी लागते. म्हणजे तुम्ही काहीही लिहून चालत नाही. म्हणजे ठीक आहे ना, म्हणजे शिवाजी महाराजांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते रंगमंचावर खाली बसले हतबल होऊन, असा प्रसंग आहे समजा, तर तुम्ही असं म्हणणार नाही. जे खरे अभ्यासक आहे आणि ज्यांना साहित्याचं मर्म कळतं असे वाचक मी म्हणतो तुम्हाला. नाहीतर अलीकडे विचार विवेक हरवलेली माणसं साध्या साध्या गोष्टीवरून तंडवाद घालत असतात. म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहासात एकेरी उल्लेख का केला याच्यावरून वाद होतात. असं नसतं. साहित्यामध्ये आणि समीक्षामध्ये संत तुकारामांनी असं म्हणण्यापेक्षा तुकाराम असं म्हणतो असं म्हटलं म्हणून बिघडत नाही. कारण एक लक्षात घ्या की या भाषेमध्ये सुद्धा प्रेमच असतं, आत्मीयताच असते आणि ती साहित्याची असेल किंवा समीक्षेची असेल ती भाषा असते, ती इतिहासाची भाषा असते. हे समजून घेण्यासाठी सुद्धा तशी प्रतिभा, तसे विचार, तशी बुद्धिमत्ता असावी लागते. आणि म्हणजे साहित्याच्या आस्वादाकडे आपण वळतो तेव्हा सुद्धा ह्या मूलभूत गोष्टी आपल्या मनात असणं गरजेचं असतं की हे कल्पनेने काही गोष्टी कल्पनेचे रंग येत असतात, परंतु ती कल्पना जर अवास्तव जर असेल तर मात्र काही वाद निर्माण होऊ शकतात, हे तुम्हाला सांगू. उदाहरणार्थ काय की जेव्हा एखाद्या महात्म्याबद्दल तुम्हाला लिहायचं असतं एखाद्या प्रकारामध्ये तेव्हा खूप जपून लिहावं लागतं. संत साहित्याबद्दल, इतिहासाबद्दल, पुराण ग्रंथांच्या बद्दल आणि धार्मिकतेबद्दल, कारण तिथे प्रत्येक शब्द महत्वाचा असतो. लोकांच्या मनामध्ये काही श्रद्धेय गोष्टी असतात काही व्यक्तिमत्वांच्या बद्दल, आणि तिथे चुकून काही शब्द तुमच्या समीक्षेतून असेल किंवा एखाद्या याचं विवेचन करताना जर गेले तर त्याचं काय होऊ शकतं याचं मराठी साहित्यामध्ये मधलं उत्तम उदाहरण म्हणजे आनंद यादव आहे. ज्या आनंद यादवांना एक ग्रामीण साहित्याची दिंडी पुढे नेणारा लेखक आणि ग्रामीण साहित्याचा समीक्षक म्हणून आपण ओळखतो, त्या आनंद यादवांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर निवड होऊन सुद्धा साताऱ्याच्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना भूषवता आलं नाही आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाशिवाय ते साहित्य संमेलन झालं का? कोणती काय घडलं होतं असं? तर संत तुकारामावर त्यांनी कादंबरी लिहिली, संत सूर्य तुकाराम. आणि ही कादंबरी लिहित असताना
त्यांच्याकडून संत तुकारामांच्या तारुण्यातल्या काही घटना प्रसंगांचं चित्रण त्याच्यामध्ये आलं. आता एक लक्षात घ्या की अभ्यासक समीक्षक म्हणून तुम्ही आम्ही जेव्हा मानसशास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा संत तुकाराम सुद्धा जेव्हा संतत्वाकडे किंवा साधकावस्थेकडे त्यांची जेव्हा वाटचाल सुरू होती तेव्हा त्यांचा प्रवास हा सामान्यत्वाकडून असामान्यत्वाकडे झाला असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे तुकाराम सुद्धा माणूसच होते आधी. त्यांची 2 लग्न झाली, मुलं झाली. तुमच्या आमच्यासारखं त्यांनी मुलींचे आजूबाजूच्या परिसरात लग्न करून दिली आणि मग ज्या भावना, जे विकार सामान्य माणसाला सतावतात, असे विचार संत तुकारामांच्या मनात आले. एक वेळ तर अशी आली की तुकारामांनाही वाटलं त्यांच्या साधकावस्थेच्या अभंगामध्ये त्याचं तसा अभंग आलेला आहे की आता हा देव तर भेटत नाही, मग आता काय करायचं, हे सोडून द्यावं आणि मग म्हणजे जीवन संपवावं. नंतर ज्यांनी जीवन हे खूप अमूल्य आहे असा विचार तुकारामाने दिला. त्यांच्या साधकावस्थेतले एक काही अभंग आहे की देह करवतीवर घालावा, डोंगरातून कपारातून झोकून द्यावा, संपवावा, अशा आशयाचा. हे काय होतं की ही तळमळ होती देव भेटत नाही म्हणून, उत्कटता आणि मग निराश, हताश अशी अवस्था ज्याला आपण, आणि ती अवस्था ओढीतून निर्माण झालेली होती परमेश्वराच्या. आणि नंतरचा तुकारामांचा प्रवास हा संतत्वाकडे. पण ठीक आहे, म्हणजे पण मग तुकारामांची तारुण्य अवस्था काय असेल, सामान्य माणूस म्हणून ठीक आहे, असू शकते. पण एक लक्षात घ्या की या संतांबद्दल सामान्य माणसांच्या मनात प्रचंड श्रद्धा आहे आणि या श्रद्धेला तडे गेले तर ते काय करू शकतात. म्हणून एक लक्षात घ्या की वारकरी संप्रदायातल्या माणसांनी अजिबात सहन केलं नाहीये की तुकारामांचा असं काही दाखवलंय आणि त्यांनी बंदी घातली, आंदोलनं केली आणि आनंद यादवांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आम्ही येऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आणि आनंद यादवांना थांबावं लागलं. साहित्य संमेलनाच्या तिथे जाता नाही आलं त्यांना आणि त्या पुस्तकावर बॅन आला. असे अनेक पुस्तक आहेत त्याच्यावर बॅन आलेले आहेत. गांधीजींच्या पुस्तकावर आहे, नाटक होतं. शिवाजी महाराजांचं जेम्स लेननी जे पुस्तक ते आपण वादग्रस्त ठरलेलं आहे त्याच्यावर बॅन आला. असे अनेक पुस्तक आहेत. पण आता एक लक्षात घ्या की हे वारकरी संप्रदायातल्या लोकांनी ठीक आहे, म्हणजे त्यांची श्रद्धा आहे, परंतु तुम्ही समीक्षक म्हणून जेव्हा संत सूर्य या कादंबरीची समीक्षा कराल तेव्हा तुम्ही अभ्यासक आहात, तुम्ही समीक्षक आहात आणि समीक्षक म्हणून तुम्हाला पाहावं लागेल. ठीक आहे, आता याच्यातलं संभवनीयता काय, असंभवनीय काय मांडलंय का त्या कादंबरीमध्ये, हा विचार तुम्हाला करावा लागेल. पण एक कादंबरी म्हटल्यानंतर ठीक आहे, म्हणजे असू शकतं, कारण तुकारामांनी जर स्वतः म्हटलेलं असेल त्यांच्या सामान्य जीवनाबद्दल आधी तर ठीक आहे ना, आता लिहिलं. पण इथे काय झालं, लोकांच्या भावनेचा अनादर झाला. म्हणजे अशा लोकांबद्दल लिहिताना खूप जपून लिहावं लागतं. जरी कादंबरी कल्पित असली तरी सुद्धा भान ठेवावं लागतं. आपण अभ्यासक म्हणून, समीक्षक म्हणून आपण विचारात घेऊ, ठीक आहे. म्हणजे म्हणजे एक लक्षात घ्या की कल्पना जरी असली तरी संभवनीय शक्यतांच्या कसोटीवरच लेखकाला काय करावं लागतं, लिहावं लागतं आणि समीक्षकाला सुद्धा त्याच पद्धतीने ते तपासून पाहावं लागतं. म्हणून समीक्षकाला नेहमी सजगतेने साहित्यकृतीकडे, साहित्याच्या प्रकाराकडे, त्याच्यात व्यक्त झालेल्या जीवनानुभवाकडे डोळसपणाने पाहावं लागतं. ते छिद्रान्वेषी दृष्टीने पाहायचं नसतं. छिद्रान्वेषी दृष्टीने म्हणजे काय की कधी कधी काही माणसांना चुकाच दिसतात, त्याला छिद्रान्वेषी दृष्टी म्हणतात. भोकच दिसतात, मग छिद्रच दिसतात, न्यूनच दिसतं. तुम्हाला त्या याचं उदाहरण माहित आहे की ब्लॅक बोर्ड किंवा याच्यावरचा एक काळा डाग इतकं पांढरं नाही दिसत पण काळा डागच दिसतो.
तसं एखाद्या साहित्यकृतीतलं चांगल्यापेक्षा वाईटच दिसणं, दोषच दिसणं म्हणजे छिद्रांविषयी वृत्ती. तर तसं नाही, समीक्षेचा अर्थ तसा नसतो की जिथे आपण सम्यकपणे म्हणतो तेव्हा ही कलाकृती आणि कलाकृतीचे घटक लक्षात घेऊन पाहावं लागतं. म्हणून सामान्य माणसांनी संत सूर्य कादंबरीकडे ज्या दृष्टिकोनातून पाहिलं तशा दृष्टिकोनातून समीक्षकाला पाहता येणार. समीक्षकाला ते समजावून घ्यावं लागेल. आणि एक लक्षात घ्या, असे बॅन वगैरे आणणे या ज्या गोष्टी असतात त्या सरकारच्या असतात, शासनाच्या असतात. कारण त्यांना पुन्हा जनक्षोभ लक्षात घ्यायचा असतो. असं अनेक बाबतीत घडत असतो. म्हणून लिहितानाही जबाबदारीने लिहावं लागतं आणि आस्वादकांनी वाचताना सुद्धा विवेकी वृत्तीने वाचावं लागतं. म्हणून तुम्हाला आत्तापर्यंत काही उदाहरण दिले आणि साहित्यात कल्पना या सगळ्या गोष्टी येत असल्यामुळे मेक बिलीव्ह समजून आपण त्याचा आस्वाद घेत असतो. म्हणून आत्तापर्यंतच्या काही साहित्य कृतीचं उदाहरण मी तुम्हाला दिलं. आता हे जे आहे इतर याच्यात प्रत्यक्ष दिसतं, दुसऱ्या साहित्य प्रकारामध्ये ते दिसत नाही. मला वेळ संपल्यावर सांगा, मी बोलत जाईल, माझ्यासमोर घड्याळ नाहीये. आता याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो आहे साहित्याच्या प्रवाहाची समीक्षा. आता साहित्याचे प्रकार आपण पाहिलेले आहेत, पण ही साहित्याचे प्रवाह काय, प्रवाह मानायचे की नाही मानायचे? जसं एखाद्या झाडाला अनेक फांद्या असतात, फांद्याला उपफांद्या असतात, तसे साहित्याचे प्रकार, त्याचे उपप्रकार आणि पुन्हा त्याचे प्रवाहही पडले. आणि त्या साहित्याच्या प्रवाहाची समीक्षा करताना सुद्धा विशिष्ट दृष्टिकोन स्वीकारून त्याचा अभ्यास करून आपल्याला जावं लागतं. या साहित्याच्या प्रवाहामध्ये काही सामाजिक चळवळी सुद्धा आहेत आणि विशिष्ट अशा काळामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीतून सुद्धा किंवा काही विचारांच्या प्रभावातून सुद्धा साहित्याचे वेगवेगळे प्रवाह निर्माण झालेले आहेत. आशयातून निर्माण झालेले आहे, त्यांच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेले आहे. कोणकोणते प्रवाह? विशेषतः 1920 नंतर आपल्याकडे एकूण साहित्याचं स्वरूप बदललं. 1905 ला केशवसुतांचा अंत आहे आणि केशवसुतांना आपण आधुनिक कवितेचे जनक म्हणतो. कविता त्यांनी बदलवली. हरिभाऊ आपटेंनी कादंबरी बदलवली. तेंडुलकर, खानोलकर, एलकुंचवार इत्यादी नाटककारांनी नाटक बदलवलं. अरविंद गोखले असतील किंवा व्यंकटेश माडगुळकर असतील, गंगाधर गाडगिळे असतील, यांनी कथा बदलवली. कविता तर केशवसुतांपासून सुरुवात झाली आणि बासी मर्ढेकरांनी पुन्हा तिचा चेहरा बदलून टाकला. त्यानंतर काही जागतिक काही गोष्टी घडल्या, त्याने सुद्धा काहीतरी निर्माण झालं. म्हणजे आता कोविडची परिस्थिती आहे की पहिलं साहित्य आणि आत्ताचं साहित्य बदल होऊ शकतो. आता तुम्ही बघा, थिएटर बंद आहेत, चित्रपटगृह बंद आहेत, नाटकं लिहितील कोण आता आणि नाटक पाहणार कोण? म्हणजे आजच्या काळामध्ये म्हणजे 5-6 महिन्यापासून कोणता नाटककार नाटक लिहित असेल? कोणता एखादा निर्मात्याला असं वाटेल की मी आता याच्यामध्ये 100 कोटी घालावेत म्हणून? अशाश्वत आहे, कारण तो व्यवसाय आहे, धंदा आहे आणि म्हणून कुणी नाटक लिहिणार नाही आजच्या काळात. हे असं याच्या आधी झालेलं असेल, त्या त्या काळाचंही काहीतरी असतं. म्हणून महायुद्ध झाले आणि अस्तित्ववादी विचार आला, माणसाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला ना. अस्तित्ववादी कादंबरी आली, वॉर अँड पीस सारखी कादंबरी आली. 1920 नंतर गांधीजींचा उदय झाला, टिळकांचा अस्त झाला आणि खेड्याकडे चला असं गांधीजी म्हटले. फुल्यांची पार्श्वभूमी त्याच्या आधीची होतीच आणि ग्रामीण लेखनाला सुरुवात झाली. पण ते ग्रामीण अस्सल नाही आलं. 60 नंतर ग्रामीण आलं, 45 नंतर नवसाहित्य आलं. म्हणजे महायुद्धाच्या प्रभावातून काही साहित्य, काही चळवळी जागतिक निर्माण झाल्या, ते साहित्य आलं, त्याला नवसाहित्य आपण म्हणतो. 60 नंतर म्हणजे आपल्याकडे भारताला स्वातंत्र्य मिळालं, वसतिगृह निर्माण झाले, शाळा महाविद्यालय सुरू झाले, लोक शिकले, त्यांचा साहित्याचा परिचय झाला, त्यांनाही लिहावं वाटायला लागलं किंवा त्यांनी जे वाचलं त्याच्यात त्यांचं जीवनच नाही असं त्यांना वाटलं, त्यांनी लिहिलं, ग्रामीण साहित्य आलं.
दलितही शिकले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने शिका, संघटित व्हा, संघर्ष करणं, वेदना, विद्रोह, नकार यातून दलित साहित्य आलं. इथं थांबलं नाही, पुन्हा जनवादी आलं, आदिवासी आलं. 1975च्या दरम्यान, त्याच्या आधी 60च्या पुढेच अमेरिकेमध्ये, पाश्चात्य देशामध्ये महिलांचं संघटन, महिलांच्या संदर्भात काही विचार मांडायला सुरुवात झाली होती. सिमॉन दी बुवायचं द सेकंड सेक्स पुस्तक आलं आणि तिचा जागतिक प्रभाव पडला त्या पुस्तकाचा, की स्त्रियांच्या लैंगिक दुय्यमत्वाबद्दल आणि एकूणच समाज व्यवस्थेतल्या दुय्यमत्वाबाबतचा विचार तिने मांडला. आपल्याकडे ताराबाई शिंदेनी स्त्री पुरुष तुलनेतून तो मांडला आणि तिकडून ते लोन इकडे आलं. म्हणजे मतदानाचा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे, हे अमेरिकेमध्ये स्त्रियांनी आंदोलन केलं, तिकडे काही मोर्चे निघाले. त्याचं लोन हळूहळू हळूहळू पाश्चात्य देशातून पौर्वात्य देशात आलं आणि आपल्याकडे सुद्धा 1975 साली ते वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून गणलं गेलं. त्यानंतर 75 नंतर स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह आला. म्हणजे ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी, जनवादी हे सगळे साहित्याचे वेगवेगळे प्रवाह आहेत. शाहिरी, वाङ्मय, संत, प्राचीन याच्यामध्ये शाहिरी, संत, पंडिती हे साहित्याचे प्रवाह आहेत. तर या प्रवाहांची समीक्षा कशी करायची त्याचा विचार पुढच्या याला आपण करू आणि हे सुद्धा समीक्षेच्या उपयोजनाच्या संदर्भात महत्वाचं क्षेत्र आहे. आणि त्याचबरोबर पुन्हा साहित्याचा कालखंड, ज्या कालखंडात साहित्य निर्माण होतं तो काळ सुद्धा महत्वाचं असं क्षेत्र आहे. त्यामध्ये सुद्धा साहित्याचं समीक्षेचं उपयोजन होतं. इथे आपण थांबू. धन्यवाद.